सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी मी काय म्हणतो आबा, इकडे या आबा, मी काय म्हणतो आपण आपलंच एखादं कवी संमेलन भरवूया. बरोबर पण कविता येतात कोणाला करायला? अहो जशा येतील तशा करायच्या. हा पण एक हे सगळं आपलं आपल्यातच ठेवायचं बरं का? नाही म्हणजे काय कोणी हसण्याचा प्रश्नच नाही. अरे वा, मला आत्ताच कविता सुचू लागली. पाऊस आला भिजवून गेला. पाऊस आला भिजवून गेला. काय टायफॉइड निमोनिया रुजवून गेला. हे वास्तवादी कविता आहे. मला जमायला लागली कविता करायला. मी म्हणालो खरा कशा येतील तशा पण जमतील का नाही पण. थेंब थेंब पावसाचा, वा थेंब थेंब पावसाचा. वाचू नको. पडे थेंब पावसाचा, हे बघायचं. पडे थेंब पावसाचा. पुढे काव्यात मग वाटत नाहीये. पडे थेंब पावसाचा, थेंब पडता पावसाचा. वा सुंदर, हे सुंदर आहे. थेंब पडता पावसाचा. आबा काय लिहिताय? स्कोर लिहिताय की काय बघू? तुला सुचतंय का स्पोर्ट वगैरे? अरे हे बघ, मला शिरा सांग, तुला पटकन सुचेल. हे एकच ओळ इथे कोणती लिहून ठेवलेली आहे. ऐक, दुसरी ओळ नीट दिसत नाहीये. हा, एक ओळ बघून थेंब पडता पावसाचा. काय असं भांडे धोतो नको. काव्य गायन नाही, कविता वाचते. थेंब पडता पावसाचा. पुढे कुठली ओळ सुचतंय का? एवढं ऐकून पुढचं सुचतंय काय असेल बघ. थेंब पडता पावसाचा. हा, पुढे काय असेल? थेंब पडता पावसाचा भाव वाढे छत्रीचा. काहीतरी सांग बघ. छत्री, रेनकोट वगैरे काहीतरी. छत्रीचं गाणं चाललंय का हे? हा, जाहिरातीतलं गाणं आहे हे. अरे वातावरण कसं प्रसन्न असतं पावसाळ्यामध्ये, त्या वातावरणावर कविता पाहिजे. प्रसन्न काय, सगळीकडे घाण होते. मला अजिबात आवडत नाही पाऊस. तुला पाऊस आवडत नाही? बिलकुल असं नाही. माणूस आहेस का कोण आहे? अरे कसं वातावरण कसं आल्हाददायक असतं बघ. आल्हाददायक. परवा पडून गेला, सगळ्या पीची वाट लागली माहितीये काय? आल्हाददायक. अहो आता गटार तुमतात, सगळीकडे घाण वास मारत असतो. कपडे माहितीये सुकत नाही. जीन्स 4-4 दिवस सुकत नाही माहितीये. हे तू सगळं सांगतोस ना, हे सगळं तुझ्या माणसांचा दोष आहे. पावसाचा काय संबंध? अरे तुझं कोकणात गेलास ना तर अरे काय सुंदर पावसा तू सांगतो बघ. अरे कविता सुचलीच पाहिजे. हो, कवी मनाचा नसला माणूस, कविता सुचायलाच पाहिजे त्याला. असं म्हणता? सुंदर वातावरण असतं. ऐका, आता कविता करतो मी. तू कविता करतो? हो मी करतो. ऐका. रेन इज फॉलिंग छमा छम छम. ऐकताय ना बा, कवी काय म्हणतोय? रेन इज फॉलिंग छमा छम छम, लड़की ने आग मारी गिर गए हम हम हम. काय 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 कविता का काय आहे? हा, 3 भाषांमध्ये कविता करतो. छमछम धमाधम काय कशी? अरे कविता कशी हवी? हा, कशी हवी कविता? श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण मासी हर्ष मानसी. हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे. अशी कविता पाहिजे. मंगल तोरण कुणी बांधले, मंगल तोरण कुणी बांधले, कुणीकडे गेला? बरं झालं, त्रास होते त्या.
थेंब पडे पावसाचा, थेंब पडता पावसाचा, मंगल तोरण बांधियाचा. नाही जमत नाही, काय जमत, काहीतरी घोटाळा झाला. तोरण मंगलाचा, मंगलाचा बांधत तोरणाचा. आई जाते ना रेन दांडियाला. अगं तो कसला रेन दांडिया आणि 200 रुपये तिकीट आहे, वाचलंय मी पेपर मध्ये. अगं तिकीट काढणारच नाही होत आम्ही, आदितीकडे पासेस आहेत ना, फुकट जाणार आहोत. हो का? फुकट जाणार आहोत? बाबांचं फुकटचं लेक्चर मला ऐकावं लागणार आहे, मी जाऊ देणार नाही. अगं आई बाबांना कसं कळेल? मी लवकर येईन ना रात्री. कशी भिजून? अगं आदितीकडे चेंज करीन ना मी. यंदा तुझा टीवा आहे, लक्षात ठेव तू. ए आई टीवाय असलं म्हणून काय झालं ग? टीवाय आहे म्हणून काहीच करायचं नाही का? दांडियाच्या वेळेस पण एक्झाम्स येणार आहेत. प्लीज जाते ना ग आई, आमचं सिक्रेट आहे, तू नको ना सांगूस बाबांना. आई शी. मी सांगितलेलं नाही कुणाला, सिक्रेट आहे, एकदम सिक्रेट. आणि किती सिक्रेट ठेवायचं म्हटलं ना, लपून ठेवायचं म्हटलं तरी कळल्याशिवाय काही राहत नाही लोकांना. मग लपवायचं कशाला? कळलं दिसतंय, शिऱ्यानं काहीतरी घोळ केलेला आहे. कळलं कसं? थेंब पडे पावसाचा, थेंब पडे पावसाचा, मोर नाचतो मनाचा. लिहून ठेवायला पाहिजे. थेंब पडे पावसाचा, थेंब पडे पावसाचा, मोर नाचतो मनाचा. मोर नाचतो मनाचा. हॅलो हॅलो, कोण? टिपरे? कोण टिपरे हवंय? 5 टिपरे घरात आहेत. अहो आबा, मी बोलतोय. मी म्हणजे कोण? नाव तरी सांगा ना. मी खारकर, भाई खारकर. अरे खारकर बोलतोय? भाई खारकर? तुमच्या आवाजाला काय झालंय? बसला की काय? हा, बसला नाही हो, मी जरा हळूच बोलतोय. हळू बोलताय? हा बोला बोला. आपलं ते कवी संमेलनाचं सिक्रेट आहे ना. हो आहे, सिक्रेट आहे, सिक्रेट. नाही, तुम्ही बोलला नाहीत ना घरात कुणाला? नाही कुणाला बोललो नाही. शिर्या झालं म्हणजे शिर्याकडे बोलून झालं तुमचं? नाही शिर्या नाही. अहो मग शिर्या आजूबाजूला उभा आहे की काय? नाही हो. अहो मग हळू काय बोलताय, मोठ्याने बोला ना. मी काय म्हणतो, काही सुचलं का? एखादी कविता बिविता? हो सुचली, अशी सुरेख अशी फार अप्रतिम ओळी सुचलेल्या आहेत मला. अरे वा, मग ऐकवा की. ऐका. थेंब पडे पावसाचा, थेंब पडे पावसाचा, हा? थेंब पडे पावसाचा, हा? थेंब पडे पावसाचा. बस एवढंच? हो सुचलेलं होतं हो, मला आठवत नाही आता. हो म्हणजे लिहून ठेवलं नाहीत? नाही काय आहे, मी ते पूर्ण झाल्यानंतर सगळं एकदम लिहिणार होतो, ते विसरून गेलो. काय हे आबा, अहो या वयात आपली स्मरणशक्ती अशी दगा देणारच, म्हणून म्हणतो कुठंतरी लिहून ठेवायचं. हो ह्या वयात काय होईल सांगता येत नाही. सगळं लिहून ठेवायला हवं व्यवस्थित. हो, नाही तर ऐनवेळी घात व्हायचा. बरं ठेवतो. बरं मग नंतर सांगतो तुम्हाला सगळं. थेंब पडे. काय रे, कधी आलास? तब्येत बरी आहे ना आबा? काय झालं? हो बरी आहे. नाही नक्की? हो. लिहून ठेवायला हवं? या वयात आता काय लिहून ठेवायचंय? कसला एवढा विचार करताय? अहो शेखर टिपरे, कसला एवढा विचार करताय? साहित्यावर की राजकारणावर? इथे ठेवू? ये आवाज झोपले का ग? हो झोपले की. अगं बाई आबांना मी दिलंय, मी पाणी दिलंय. तब्येत कशी आहे? हां, सकाळी थोडं जड होतं डोकं, मी काय गोळी बिडी काय घेतली नाही. आबांची ग? आबांची हो चांगली आहे की. का बरं? नाही ग, आज कोणाबरोबर तरी एकदम मृत्यूपत्राबद्दल बोलत होते. हं? म्हणजे कुणाशी ते कळलं नाही, एकदम हळू आवाजात बोलत होते. म्हणजे मी सहज जाता जाता ऐकलं, म्हणाले हल्ली काही कुणाचा नेम नाही, काय होईल ते सांगता येत नाही, जे काय असेल ते लिहून ठेवायला हवं.
आबा आबा हां बरं झालं तुम्ही आला शेखर आहेस ना हां मला तुम्हाला काही वाचून दाखवायचं होतं. अहो आबा त्याची काय गरज आहे का आत्तापासून कशाला ते पण अहो पण काय काय आबा ते काय आहे एक कविता छापून आलेली होती आणि ती मी लिहून काढलेली आहे शेखरला वाचून दाखवण्यासाठी कारण शेखरला जरा साहित्याची जाण आहे तज्ज्ञ आहे तो त्याचं मत घ्यावं म्हणून मी कविता जरा त्याला वाचून दाखवणार. अच्छा कविता आहे का वा, वा, वा. कोण आहे कवी कुठे नवीन कवी आहे नाव मला लक्षात नाही तुला कशी वाटते ती तू सांग वाचा थेंब पडे पावसाचा आबा ही कविता आबा काय आहे थेंब पडे पावसाचा मोर नाचतो मनाचा चिंब भिजावेसे वाटे चिंब भिजावेसे वाटे आबा आबा हळू जरा शाला का झोपले आतमध्ये लक्षात नाही बेभान होऊन जातो चिंब भिजावेसे वाटे पडे विसर वयाचा वा 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 या हल्ली छान आहे की पुढे पुढे मी वाचतो. थेंब पडे पावसाचा झालं पुढची ओळ. वाचतोय. गंध मातीला सुटतो, ओढ रानाची लागते, जीव वेडा पिसा होतो. अरे वा क्या बात आहे अप्रतिम सुरेख छान छान छानच. कोण आहे कवी मी सांगतो ना कवी आहेत श्रीयुत गंगाधर टिपरे. अगं बाई काय आबा सकाळी लिहित होता. आबा पण आम्हाला कळलं कसं नाही कधी लिहिलं ते मी काय म्हटलं मला खोटं सांगावं लागलं कोणतं नवीन कवी आहे कारण तुमची खरी प्रतिक्रिया कळली नसती. काय झालं सकाळी खारकरांचा फोन आला त्यांनी मला सांगितलं की जरा सिक्रेट ठेवा कोणा सांगू नका म्हणून मी हे जरा बोललो नाही कोणी. अच्छा म्हणजे सकाळी तुम्ही फोनवरती काय आबा सहजच लिहिली आहेत का कविता नाही काय आम्हाला आमच्या पेन्शनर क्लबचं एक कवी संमेलन आहे हा आपल्या सोसायटीच्या पटांगणामध्ये. हो का किती वाजता आहे आज रात्री 8:30 वाजता आहे. 8:30 आबा 8:45 वाजले. अगं बाई हे मोठे कवी नेहमी उशिराच जातात. अहो आबा ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. स्वतःची तुम्ही तुम्ही आबा आले अरे आबा आले का या या आबा आबा या हळू 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 सावकाश या सावकाश या तर आजच्या आपल्या या कवी संमेलनाचे हँगर कोण बडकमकर तुम्हाला अँकर म्हणायचंय का? बरं 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 मी होतो अँकर. चालेल ना चालेल. तर रसिक श्रोते हो खारकर हा आपणच बघते ना आपणच श्रोते श्रोते काय कळलं कळलं. तर रसिक हो आपण आज आपल्या पेन्शनर क्लबच्या वतीनं आयोजित केलेल्या पहिल्या वहिल्या कवी संमेलनासाठी इथं जमलेले आहोत. काही दिवसापूर्वी आपलं ठरलंच होतं की प्रत्येकानं एक कविता तरी लिहिलीच पाहिजे आणि तीही पावसावर लिहायची. पावसावर छे मी तर कागदावर लिहून आणले. तर आपण आता अल्फाबेटिकली सुरुवात करूया. थांबा खारकर हे अल्फा टीव्हीचं काय ठरलेलं नव्हतं अगोदर. अहो पारखे अल्फा टीव्ही नाही हो अल्फाबेटिकली म्हणजे नावाच्या आद्याक्षराप्रमाणे सुरुवात करायची म्हणजे ABCD वगैरे. तर प्रथम आंबेकर सुरुवात करतील नंतर नंतर भडकमकर सुरुवात करतील. टी म्हणजे शेवटी आहे ना आबा पहिल्यांदा काय माझी कविता तशी नाहीये मग राहू दे. नाही पण तशी आहे कविता माझी. मग वाचा. म्हणजे श्रोत्यांना ठरवू द्या कशी कविता आहे ते. माझ्या कवितेचं नाव आहे पाऊस येता पाऊस येता. वा 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 सुंदर.
पाऊस येता गळती कवले, पाऊस येता गळती कवले, गळता छत्री कपडे ओले, ओल्या भिंती रस्ते ओले, फिरण्याचे हे वांदे झाले, नको नकोसे जगणे झाले, पाऊस येता गळती कवले. वा वा, छान आहे छान आहे हा, कविता सुंदर आहे. फक्त नाव जरा बदलायला हवं. हा. काय ठेवू? तुम्ही लिकेज नाव ठेवा, लिकेज असं समर्पक आहे. हा तर भडकमकर, आता तुम्ही सुरू करा. माझी कविता आंबेकरांसारखी नाही. म्हणजे चांगली का वाईट? नाही, आंबेकरांची तशी चांगली होती. मग तुम्ही ऐकवा, आम्ही वाईट ठरवू. नाही पण मी म्हणतो शीर्षक काय कवितेचं? शीर्षक म्हणाल तर अजून ठरायचंय. हे चांगलं आहे. हो. हा म्हणतो. हा, पाऊस आला पाऊस आला, यंदा त्याला उशीर झाला. उशीर म्हणजे किती उशीर, 15 जून उलटून गेला. उशीर म्हणजे किती उशीर, 15 जून उलटून गेला. पाऊस आला, यंदा त्याला उशीर झाला. आधी उकाडा, त्यात प्रदूषण, नरकच झाले अवघे जीवन. जीव नकोसा होता झाला, पाऊस आला पाऊस आला. अरे वा, पाऊस झाला वाटतं. पाऊस झाला. चला लवकर चला. अहो माझं, अरे माझी कविता आहे हो, माझी कविता वाचायची नाहीये. कविता माझी. काय रे शांतू, एवढ्या रात्रीचं तू काय करतो इथे? आबा, काकूंनी वाटवलंय. चला. झाडांत पाणी घातलं ना, त्याला माहित नव्हतं तुमची मीटिंग सुरू आहे. तुमच्या अंगावर पडलं ना सगळं, म्हणून सॉरी म्हणाला. झाडाला पाणी? अरे देवा नारायणा, म्हणजे हा सुद्धा कृत्रिम पाऊस होता तो. काय नाही, तू जा जा जा. हा पाऊस सुद्धा भडकमकरांनी प्लॅन केला होता सुद्धा. श्यामल, येताना पाणी घेऊन या जरा. अरे शेखर, तू अजून झोपला नाही? जागे आहात तुम्ही सगळे? अरे आबा, तुमचं झालं कवी संमेलन संपलं इतक्या? अरे काय सांगू तुला, सगळा घोळच झाला. घोळ? माझी कविता वाचायची राहूनच गेली. राहून गेली? कशी काय? गंमत काय झाली, तो भडकमकर आपली कविता वाचायला बसला होता भसाड्या आवाजामध्ये, आणि तेवढ्यात हे पावसाचे थेंब अंगावर पडल्यासारखं लोकांना वाटलं सगळ्यांना. तर भडकमकरला काय वाटलं की आपल्या कवितेमुळे पाऊस सुरू झाला. बाकी सगळ्यांना पण तसंच वाटलं आणि सगळे लोक नाचायला लागले. आणि त्या गडबडीमध्ये सगळे लोक निघून गेले नाचत नाचत, आणि माझी कविता वाचायची राहून गेली. एका मोठ्या कवीची कविता. सांगताय काय आबा तुम्ही? म्हणजे भडकमकरांनी कविता वाचायला सुरुवात केली आणि पाऊस आला? हवी बातमी आहे. अरे नाही रे, तिसऱ्या मजल्यावर ते पाणलोटकर राहतात ना, पाणलोटकर, त्यांना बरं का आपल्या झाडांना बाल्कनीतल्या रात्री पाणी घालायची सवय. तर ते सगळं पाणी अंगावर पडलं. ही न्यूज झाली बातमी. तुला मग आता काय करायचं? मी तुला काय म्हणतो शेखर, एवढ्या मेहनतीनं बरं का इतकी सुंदर कविता मी केलेली, ती फुकट जायला नको. बरोबर. याच्या झेरॉक्स कॉपीज काढून सोसायटीतल्या सगळ्या बिराडामध्ये एक एक वाटण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे बरं का. तर मी काय करतो, मी उद्या सकाळी इथे असा डबा धरून बसतो आणि पेपरवाला पोरे आला ना की त्याला सांगतो की हे जरा प्रत्येक ठिकाणी नेऊन दे घरी घरी. हा, तर म्हणून याच्या तुझ्या ऑफिसमध्ये झेरॉक्स मशीनवर ह्याच्या कॉपीज काढून आण. नाही, कॉपीज काय मी तुम्हाला अशाही देत, पण मी काय म्हणतो बाबा की आपण एक झेरॉक्स काढू याची आणि नोटीस बोर्डावरती लावू, सगळेजण सोसायटीतले वाचतील. अरे नोटीस बोर्डावरची नोटीस कोणी वाचत नाही रे, म्हणून घरात आयती पाठवायची. कळलं का तुला? दुसरी तुला गंमत होतो. काय झालं, आत्ता येताना बरं का पटांगणात येताना तो मालवणकरांचा देवेन मला भेटला. तो ऑर्केस्ट्रामध्ये वाजवतो तो बाहेरून येत होता आणि धुंद झाला होता. काय? माझी कविता वाचून धुंद झाला. तो मला काय म्हणाला की या कवितेला मी चाल लावतो आणि त्याची कॅसेट आपण काढू. हा, काय सांगताय काय? बरोबर. म्हणजे ह्या वयात वाजपेयींच्या जर कवितांना चाली लावल्या जातात तर माझ्या कवितेला का चाली लावल्या जाऊ नये असं मला वाटलं.
वा कशी कल्पना आहे या चांगलं आहे ना? चांगली न्यूज आहे चांगली न्यूज आहे वा व्हेरी नाईस तू व्हेरी तुला नाईस कॉपीच काढून आण हो. म्हणजे त्या मालवणकडच्या देवणला पण मी देतो हा बर तू बर काय म्हणाला की एकच कवितेवर भागणार नाही तुम्हाला आणखीन 4-5 कविता करायला लागतील हो बरोबर आहे त्या आता मला जमतील मग मला आता ते एकदम हे मिळालेलं आहे. करेक्ट ही चांगली झाली त्याचं कविता करायचं म्हणजे पावसावर करावं सगळ्याचं हॉट टॉपिक आहे पाऊस पाऊस वेडा पाऊस वेडा वेडा पाऊस पाऊस वेडा वेडा पाऊस वेडा वारा वेड्या गारा Soyam, toyam, taranum tum tadani, soyam.